नमस्कार, नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत. थंडी सुरू झाली की आपण पौष्टिक असे लाडवांचे प्रकार बनवत असतो. तर त्यातलाच आज आपण एक प्रकार बनवणार आहोत, तो म्हणजे गूळ शेंगदाण्याचे लाडू. करायला अगदी सोपे आहेत आणि खायलाही तितकेच रुचकर लागतात. अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण हे लाडू बनवू शकतो. गूळ शेंगदाण्याचे लाडू आपण थंडीतच नाही तर कधीही खाऊ शकतो. शेंगदाण्याचे लाडू हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप पौष्टिक असतात. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. पण चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. रेसिपीला सुरुवात करू. शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आपण इथं अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत. त्यानंतर 250 ग्रॅम आपण गूळ घेतलाय. हा गूळ आपण किसून घेतलाय, तुम्ही कापूनही घेऊ शकता. त्यानंतर आपण 100 ग्रॅम तूप घेतलंय. इथं मी साजूक तूप घेतलंय. आणि 50 ग्रॅम काजू घेतलेत, 50 ग्रॅम बदाम. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाली, आता आपण यात शेंगदाणे घालू. हे शेंगदाणे आपण स्वच्छ निवडून घेतलेत. शेंगदाणे भाजत असताना आपल्या गॅसची फ्लेम लोच ठेवायची, म्हणजे शेंगदाणे कुरकुरीत भाजले जातात. फुल गॅस असला की आपल्या शेंगदाण्याची वरची टरकलं काळी होतात आणि आतून शेंगदाणे कच्चे राहतात. त्यामुळे आपल्या लाडूची चव थोडीशी कमी होते. त्यामुळे शेंगदाणे भाजताना काळजी घ्यायची. एक 7 मिनिटानंतर आपले शेंगदाणे छान भाजून झाले. शेंगदाणे फुटायला लागले की समजायचं शेंगदाणे भाजलेत. त्यानंतर आपण गॅस बंद करू आणि शेंगदाणे थंड होण्यासाठी एका पसरट भांड्यात ठेवू. पूर्ण थंड झाले की मग आपण याचा कूट करायला घेऊ. तर शेंगदाणे थंड होण्यासाठी मी इथं एका परातीत काढून घेतले. तर इथं आपण शेंगदाण्याची साल काढणार नाहीये. तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्ही काढू शकता, किंवा अर्धे काढू शकता आणि अर्धे शेंगदाणे सालीसह ठेवू शकता. एक 10 मिनिटानंतर आपले शेंगदाणे छान थंड झाले. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ. या पद्धतीने थोडे थोडे करत आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. तर लाडूसाठी आपण जे काजू बदाम घेतलेत, बदाम थोडेसे कडक असतात, त्यामुळे आपण खलबत्त्यात थोडेसे बारीक करून घेणार आहे. तर मी इथे खलबत्त्यात थोडेसे बारीक करते. दोन्ही एकत्रच बारीक करणार आहे. तर शेंगदाण्याचा आपण इथं बारीक कूट करून घेतला. खूप जास्त बारीक करायचं नाही आणि खूप जास्त जाड ठेवायचं नाही. साधारण एक जाड रवा असतो त्या टेक्स्चरमध्ये आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय. आणि काजू बदाम त्याच टेक्स्चरमध्ये आपण बारीक करून घेतले. तुम्हाला जर थोडेसे जाडसर पाहिजे असेल तर जाडसर घेऊ शकता, पण मी इथं पूर्ण बारीक करून घेतले, म्हणजे ते लाडू एकजीव होतात. त्यानंतर आपण आता लाडूचं मिश्रण तयार करणार आहे. तर शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपण हे काजू बदामाचे जे बारीक पावडर करून घेतली ती यात टाकून घेऊ. घेतलेला गुळ आपण यात मिक्स करून घेणार आहे. तर मी इथं गुळ किसून घेतला होता, त्यामुळे मिक्सरला फिरवला नाही. तुम्ही जर वेळेने बारीक करून घेतला तर मग मिक्सरला फिरून घ्यायचा, म्हणजे तो शेंगदाण्याच्या कुटामध्ये एकजीव होतो. तर आपण हे मिक्स करून घेऊ. थोडंसं जोर लावून हे मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे गुळ आपल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि हाताच्या उष्णतेने गुळही वितळला जातो. त्यामुळे आपल्या लाडूला छान बाइंडिंग येतं. तर कुटामध्ये आपला गूळ छान मिक्स झालाय. त्यानंतर आपण यात तूप घालतोय. तर आपण 100 ग्रॅम तूप घेतलं होतं, ते सगळं यात घालून घेतोय. तर आपण तूप मिक्स करून घेऊ. तर इथं मी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी 250 ग्रॅम गूळ घेतला होता. तुम्हाला जर थोडेसे गोड पाहिजे असेल तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता. आणि काहींना साजूक तूप आवडत नाही, त्यामुळे थोडं गुळाचं प्रमाण जास्त असेल तर मग तुपाची गरज पडत नाही. आणि हे तूप आपण व्यवस्थित पीठ याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय.
हे मिश्रण आपण व्यवस्थित मळून घेतलंय। तुम्ही बघू शकता मूठ बांधले की आपला लाडू वळला जातोय। तर आपण आता याचे लाडू वळून घेऊ। या पद्धतीने मिश्रण मळत मळत आपण लाडू बांधून घेणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकारात तुम्ही लाडू बांधून घ्यायचे। लाडू बांधायला सोपे असतात, अगदी सहज ते वळल्या जातात। अशा पद्धतीने आपला लाडू बांधून झालाय। तर मी अजून एक लाडू तुम्हाला बांधून दाखवते। अशा पद्धतीने आपला दुसराही लाडू बांधून झाला। याच पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊ। अशा पद्धतीने आपले गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक असे लाडू तयार झालेत। रेसिपी नक्की करून बघा। लाडू करायला अगदी सोपे आहे आणि खायलाही खूप पौष्टिक आणि रुचकर लागतात। तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नयन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।